नमस्कार. नैनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूत आणि मोकळी साबुदाणा खिचडी. सर्वात आधी 1 कप साबुदाणा स्वच्छ धुवून तो 4 ते 5 तास व्यवस्थित भिजवून घेऊया. आता आपला साबुदाणा छान फुलला आहे. यामध्ये अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दुसरीकडे कढईत साजूक तूप गरम करून त्यात जिरे, तडतणाऱ्या हिरव्या मिरच्या आणि बटाट्याचे काप घालून ते मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. बटाटे शिजले की त्यात आपण तयार केलेलं साबुदाण्याचं मिश्रण टाकूया. आता हे मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघा, साबुदाणा, हिरवी मिरची आणि बटाटा किती छान एकजीव झालेत आणि साबुदाणा आता हलका पारदर्शक दिसायला लागला आहे. वरतून थोडा लिंबाचा रस आणि ताजी कोथिंबीर टाकली की आपली गरमागरम साबुदाणा खिचडी तयार. उपवासासाठी हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. जर तुम्हाला ही साबुदाणा खिचडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.